नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये आताच्या घडीच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत आणि सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना मारण्याची धमकी देण्यात आलेली होती. डॉक्टर प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीकडून ही धमकी देण्यात आली. तर संभाजी महाराज यांना शिर्के कुटुंबांना नाही तर ब्राह्मणांनी धोका दिल्याचा दाखला सावंतांनी दिला होता. त्यामुळे ही धमकी देण्यात आल्याचं त्या व्यक्तीनं कॉलवरून सांगितलंय. ब्राह्मणांच्या विरोधात वक्तव्य न करण्याची धमकी देण्यात आली. आणि पण जेव्हा न्यूज 18 लोकमतनं यामागील नेमकं तथ्य काय आहे आणि ज्यांनी कॉल केलेला आहे ती व्यक्ती डॉक्टर प्रशांत कोरटकरच आहे का ते जाणून घेण्याचा प्रयत्नही केला. म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं आता. म्हणजे काय? ठीक आहे. आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत होते हे पण सांगा ना लोकांना. काय करत होते? ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला ते बोलले ना तुम्ही. कुठलं की पुस्तक? संभाजी महाराज अय्याश होते. कोण हे म्हणतं? सांगा ना त्याच्यामध्ये. कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिलाय? तुम्ही दिला ना पुस्तकात ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला. कुठल्या? साहेब, ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका. तुम्ही ब्राह्मणांच्याच मुख्यमंत्र्यांच्या हक्कात आहे, लक्षात घ्या. म्हणजे काय करणार आहेत मग ते? नाही, ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय, लक्षात ठेवा. हे कुणी आणि सांगितलं? रामचंद्र मधलं अमात्य कोण होते, बाजीप्रभू कोण होते, महाराजांना कोणी वाचवलं हे लक्षात ठेवा तुम्ही. कुणी वाचवलं? कोणी वाचवलं? बाजीप्रभू नसते तो महाराज नसा जिवंत, लक्षात ठेवा. अरे, हे कुणी सांगितलं तुम्हाला? नवीनच? काय नवीनच? भाजी प्रभू कोण नसते तर होतं? काय महाराज गेले तुमचे पळून. कोण? तुमचे महाराज गेले पळून. पळून गेले? मग काय बोलताय तुम्ही? तुम्ही शुद्ध साहेब, आहात का? इतिहास पूर्ण वाचा, लक्षात घ्या. नाही नाही, तुम्ही शुद्ध ब्राह्मणांवर आहात का? फक्त ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही, लक्षात घ्या. काय होणार नाही म्हणजे? मी किती बोलतो? ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही. तुम्ही कधी इतके शिवी असाल दिली? ना, तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं. असं मी नाही म्हणत. तो जो तुम्ही म्हटलं. रेफरन्स फ्रान्सिस कोणता रेफरन्स दिला मार्टिन, तुम्ही? कोणता दिला रेफरन्स? ब्रिटिशांचा. ब्रिटिशांचा जेम्स लेनचं पुस्तक वाचा ना, सांगा ना लोकांना जेम्स लेननी काय म्हटलं तर. हु इज द बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी, सांगा ना मग लोकांना. ते कशाला घाणेरडं सांगू? का काय का काय का 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 ते तुम्ही घाणेरडी सोयीस्कर गोष्ट? सांगाल? ती घाणेरडी तुम्ही गोष्ट? सोयीस्कर सांगाल? अरे तुम्ही सोयीस्कर सांगाल का? उद्या कोणी हु इज बायोलॉजिकल, तुम्हाला काय माहिती आहे शिवाजी महाराज? मग तुम्हाला तुम्ही माहित काय आहे? बोलताय लोकांना? तुम्हाला माहित आहे? तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना, हा, लक्षात ठेवा, ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका, लक्षात घ्या. हो का? तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा. ब्राह्मणांची ताकद काय आहे? शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं. ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवू एक दिवस. आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो. किती मराठा एकत्र करा तुम्ही, लक्षात घ्या. या या या, दम असेल तर या. समजलं? शिवाजी ब्राह्मणांबद्दल इतके वाईट विषारी काय करू बोललो? नका. विषारी काय बोललो? काय विषारी विषारी बोलले तुम्ही? कुठल्या रेफरन्सने बोलले? कुठल्या पुस्तकाच्या रेफरन्सने बोलले तुम्ही? अहो, काय तुम्ही माहिती सांगा तुम्हाला? ना. कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला, मला सांगा ना. तुम्ही एक लक्षात शुद्धीत घ्या, नाही आहेत बहुतेक. छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता, त्यात लक्षात घ्या. हो का? तुमचा छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं, लक्षात घ्या. आता ऐका, तुमचं नाव काय? बाबासाहेब पुरंदरे कोण होता? ब्राह्मण होता. ऐका ऐका. तुम्हाला हो, ब्राह्मण इतका द्वेष इतका? तुमचं नाव काय? काय बोलताय तुम्ही? माझं नागपूर? प्रशांत कोरटकर, गुगलवर सर्च करा. प्रशांत कोरटकर. हा. इथनं पळायचं काय? हे असली तुझ्यासारखी लई बघितल्यात. आणि हा व्यक्ती आपण प्रशांत कोरटकर असल्याचं म्हणतोय, मात्र ही व्यक्ती निश्चितच प्रशांत कोरटकर आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न न्यूज 18 लोकमतनं केला आहे. आपले प्रतिनिधी उदय तिमांडे त्या व्यक्तीसोबत, ज्यांचं नाव डॉक्टर प्रशांत कोरटकर आहे, त्यांच्यासोबत जोडले गेले आहेत. त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊयात. उदय, काय सांगाल? खरं तर इंद्रजीत सावंत जे इतिहास तज्ज्ञ आहेत त्यांना एक प्रशांत कोरटकर नावाच्या इसमानं फोन करून धमकी दिलेली आहे. आणि जी काही आता माहिती समोर येत आहे त्यानुसार ते प्रशांत कोरटकर तुम्हीच असल्याचा त्यांचा दावा आहे. तुम्ही खरंच त्यांना फोन केला का? आणि ज्या पद्धतीनं त्या फोन कॉलमध्ये ब्राह्मण किंवा मराठ्यांना घेऊन जे काही अश्लील भाषेचा प्रयोग केला जातो तो तुम्हीच आहात.
पहिली गोष्ट तर मी 25 वर्षापासून पत्रकारितेमध्ये आहे. मी अशा कुठल्याही कॉन्ट्रोवर्शियल याच्यामध्ये स्टेटमेंट करत नाही आणि धमकी देण्याचा प्रश्नच नाही. माझा त्यांचा संबंध नाही, त्यांचा नंबर माझ्याकडे नाही. मी त्यांना कॉल केला हे त्यांनी सोशल मीडियावर सांगितलं. इंद्रजित सावंत हे अभ्यासक आहे इतिहासाचे, त्यांनी मला फोन करून विचारलं असतं की बा असा असा माझ्या फोन आला. असं न करता त्यांनी उलट माझी बदनामी केली सोशल मीडियावर. आज सकाळपासून शेकडो कॉल मला धमकीचे आले, शेकडो कॉल आले की तुम्ही तुमचं म्हणणं मांडा. मी मीडियाला सांगितलं की याच्या संदर्भात संबंधित तक्रार मीच करणार आहे सायबर सेलकडे. मी पोलीस आयुक्तांना भेटणार आहे, मी सायबर सेलला तक्रार करणार आहे की मॉर्फ आजकाल आपल्याला माहीत आहे की अनेकांचे सोशल मीडिया हॅक होतात, नंबर हॅक होतात, मॉर्फ कॉल केला जातो. असं सगळं माहीत असतानासुद्धा एवढ्या मोठ्या अभ्यासकांनी असा थेट माझ्यावर आरोप करणे हे अतिशय चुकीचं आहे. शहानिशा करून जर केलं असतं तर मी त्याला जबाबदार असतो, पण मी कॉलच केला नाही त्यांना. माझा आवाजच नाही येतो. म्हणजे तो जो फोन ते म्हणतात तो तुम्ही केलेला नाही आहे, मग हे करण्यामागे काय त्यांचा उद्देश असायला पाहिजे? पहिली गोष्ट तर ते खूप मोठे व्यक्ती आहे. छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हे नाव खूप मोठं आहे. मी तेवढा मोठा नाही आहे. त्यांनी नेमका त्यांचं मोडस काय आहे, माझंच नाव का वापरलं, हे हा संशोधनाचा विषय आहे. खरं तर मला असं वाटते की केवळ जातीचं नाव ब्राह्मण करून टार्गेट दुसरीकडे कोणाला तरी करायचं असा त्याच्या मागचा उद्देश दिसतोय मला. मग आता या सगळ्या संदर्भात तुम्ही तक्रार करणार आहे का? जर ते तुम्ही नसेल तर तुम्ही तक्रार करणार का? आणि तुम्ही स्वतःला आता कसं निर्दोष सिद्ध करणार याबद्दल? पहिली गोष्ट तर माझा काही संबंधच नाही आहे. आपण पाहिलं की मागच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांचे, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांचा आवाज सुद्धा मारप झाला होता, बच्चू कडूंचा आवाज मारप झाला होता. तर मी तर छोटा माणूस आहे, त्याच्यामुळे मी याची तक्रार करणार आहे. हा माझा आवाज नाही आहे. आणि सायबर विभाग आहे ना महाराष्ट्राचा प्रमुख, ते चौकशी करेल, शहानिशा माहीत पडेल. परंतु जर हे माहीत पडलं की माझा आवाज नाही आहे, तेव्हा इंद्रजित सावंत काय करतील? जे मला आता 500,000 कॉल येऊन आले सकाळपासून धमकीचे, त्याला जबाबदार कोण आहे मग? पण या ऑडिओ क्लिपमध्ये जे काही बोललं जातं आहे ब्राह्मणांविषयी, मराठ्यांविषयी, या सगळ्या गोष्टींचं तुम्ही समर्थन करता की तुम्ही या सगळ्या गोष्टींच्या विरोधात आहात? पहिली गोष्ट, मी जाती पाती मानत नाही. मी कुठल्या जातीचा आहे याच्याशी मला काही घेणं देणं नाही. आता ज्या घरी जन्म झाला ती जात आपल्याला चिपकली तर तो काही विषय नाही आहे. आणि मी जातीचं राजकारण केलं असतं तर 25 वर्ष पत्रकारिता केली नसती. हा महत्त्वाचा मुद्दा आहे ना. आणि मीच होतो, मी म्हणजे बाबासाहेब पुरंदरे असू द्या, अनेक म्हणजे पत्रकारित असताना अनेकांशी संपर्क आला. मला कोणीही म्हणून द्यावं, महाराष्ट्रातल्या कोणी म्हणून द्या की हा माणूस जातीवादी आहे किंवा हा कोणाला धमकी देऊ शकतो की हा फोन करू शकतो, एकही दाखवून द्या. हे इंद्रजित पहिल्यांदा भेटले मला की त्यांनी मला धमकी दिली असं म्हटलं आहे. बरं, आता तुम्हाला सगळे धमकीचे फोन येत आहे आणि तुमच्या विरुद्ध आता राज्यात संतापाची लाट उसळलेली आहे. अशावेळी तुम्ही सुरक्षेची वगैरे मागणी करणार आहात का? कारण या सगळ्या गोष्टीनंतर आता खरं तर तुम्हाला भीतीचं वातावरण आहे. पहिली गोष्ट, आज सकाळपासून मला 500 कॉल आले, इतक्या घाण शिव्या देणारे मेसेज आले आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे ही जबाबदारी आता मला सुरक्षेची मी मागणी करणार आहे हे तर बरोबर आहे. परंतु इंद्रजित सावंतसारख्या एवढ्या मोठ्या अभ्यासकांनी शहानिशा न करता असं आरोप करून एखादं कुटुंब असुरक्षित करणं किंवा एखाद्या कुटुंबावर लोकांनी हल्ला करावा याला प्रवृत्त करणारा ते जबाबदार आहे, हे मला म्हणायचं आहे. नक्कीच आपण पाहतोय फरा की ज्यांनी फोन केलेला तो प्रशांत कोरटकर मी नाही आहे आणि तो फोन केल्याचं मी नसल्याचं जे आहे ते हे सगळं फेटाळून लावतात प्रशांत कोरटकर. निश्चितच उदय, त्याच्यामुळे आता तो व्यक्ती नेमका कोण ज्यानं धमकी दिली होती असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. तक्रार केल्यानंतर ते समोर येईलच. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सर्व प्रतिक्रियेसाठी.